एक महत्त्वाची बातमी समोर येते। संजय राऊत हे सोमवारी माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे। प्रकृती कारणास्तव राऊत माध्यमांपासून दूर होते, मात्र सोमवारी सकाळी 10 वाजता संजय राऊत हे पुन्हा एकदा माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते। एक महत्त्वाची बातमी समोर येते। 50% वर आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काल डेटा सादर केला आणि आता राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांची ही माहिती समोर आली आहे। महत्त्वपूर्ण सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता या सुनावणीला सुरुवात झाली आहे। काल डेटा सादर केला आणि 50% वर आरक्षणाची मर्यादा याच्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। काल डेटा सादर केला राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांची ही माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी 2 तारखेला मतदान होत आहे, 3 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि 57 जागांसंदर्भात नेमकं काय आता पुढे येत आहे, काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल डेटा सादर केला राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांची, कोर्टामध्ये ही माहिती आहे। 50% वर आरक्षणाची मर्यादा आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहताय। महत्त्वाची आहे। सरकार आणि निवडणूक आयोग बेजबाबदारपणे वागतंय असं लक्ष्मण हाके म्हणतात। राज्यातलं सरकार सुप्रीम कोर्टाकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। बांठिया समितीच्या आकडेवारीला आमचा विरोध आहे असंही हाकेंनी बोलून दाखवलंय। ओबीसी आरक्षण कमी झालेलं आम्हाला चालणार नाही असंही हाके म्हणतात। शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीने वागतंय। मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। निवडणूक आयोग जबाबदारीने वागायला तयार नाही। बांठिया समितीने जी काही माहिती संकलित केलेली आहे जुजबी, त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसींना चालणार नाही आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल। तर बारामती सारखं शहर राज्यात आणि देशातही नाहीये असं वळसे पाटील यांनी बोलून दाखवलंय। बारामतीचा विकास अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। बारामती सारखं मनसर करायचंय असंही वळसे पाटलांनी बोलून दाखवलं। दादांची बारामती एकदा दादा आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्हाला तुमची बारामती लोकांना दाखवायची। आज बारामती सारखं शहर राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा नाही आणि हे सगळं दादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। तसंच मनसर आपल्याला करून दाखवायचंय। तर मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी 3री नोटीस पाठवली आहे। पोलीस चौकशीला हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांची ही नोटीस आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवलेली आहे।